फक्त एक वाटी रव्यापासून ना असा नाश्ता करून बघा. इतक्या आवडीने खातील ना, लहान मुलांचा तर एकदम फेवरेट बनून जाईल. इतका छान लागतो हा नाश्ता. त्यासाठी काय करायचं, एक वाटी बारीक रवा घ्यायचा. फक्त एकच वाटी बारीक रवा घ्यायचा. त्यामध्ये ना 2 चमचे बेसन पीठ टाकायचं. खूप छान चव येते बेसन पिठाने. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडा धना पावडर आणि थोडीशी हळद टाकायची. बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर टाकायची. थोडे सफेद तीळ टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर किंवा आवडीनुसार भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. थोडीशी दही टाकायची आणि त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट टाकून थोडं थोडं पाणी टाकून याचा छानपैकी घट्ट घोळ बनवायचा. जसं आपण बेसनाच्या पोळीला बनतो बघा, अगदी तसं बनवायचं. आणि मग छोटे छोटे असे थोड्याशा तेलामध्ये पॅनमध्ये याला असं फ्राय करून घ्यायचं. लहान मोठे जसंही तुम्हाला आवडतील तशी याची साईज ठेवू शकता. मी असे छोटे छोटे बनवलेले आहेत. लहान मुलांच्या टिफिनसाठी खूप हेल्दी टेस्टी नाश्ता आहे. फक्त एक वाटी रव्यापासून हा नक्की एकदा करून बघा. रोज रोज जर तोच नाश्ता खाऊन बोर झाला असतात तर हा रव्याचा नाश्ता एकदा तरी करून बघा. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या तुम्ही टाकू शकता. तर कशी वाटली रेसिपी? अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असा नाश्ता एकदा तरी नक्की करून बघा.